गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 45 वर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड मेंबर एक्स टू द पॉवर m असल्यानंतर हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल्स ऑफ सच टाईप याचं पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं. आता आपण एक्झाम्पल 2 वर आहोत. Example 2 on page number 76. Solve t2y divided by dx square minus y which is equal to 2 plus 5x. Solution. The given equation is d2y divided by dx square minus y which is equal to 2 plus 5x. This equation written in symbolic form is d square minus 1 in bracket outside the bracket y, because y taken out common, remaining is d2 upon dx square minus 1, but d upon dx is d, that's why d square minus 1 in one bracket into y which is equal to right hand side 2 plus 5x. Factorized d square minus 1, hence d minus 1 d plus 1 into y which is equal to 2 plus 5x. Hence, the roots of f of d is equal to 0 are 1 and minus 1. So, different roots occurs and you already know the formula for different roots is c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x. Here, m1 is equal to 1 and m2 is equal to minus 1. Hence, the complementary function is c1 e to the power x प्लस c2 e to the power minus x. हे आपल्याला मिळालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज. पर्टिक्युलर इंटेग्रल काढत असताना 1 अपॉन एफ ऑफ डी, परंतु एफ ऑफ डी काय आहे डी स्क्वेअर मायनस 1 इंटू राईट हँड साइड 2 प्लस 5x. याचे आपण विच इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 1 टेकन आउट कॉमन, सो रिमेनिंग इज 1 मायनस डी स्क्वेअर इंटू 2 प्लस 5x. याला आपल्याला न्यूमरेटरला न्यायचा आहे, सो विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस डी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड टू द पॉवर मायनस 1 इंटू 2 प्लस 5x इन द नेक्स्ट ब्रॅकेट. सो एक्सपांड दिस विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरम विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस डी स्क्वेअर मायनस डॉट 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 इंटू 2 ब्रॅकेट कंप्लीट 2 प्लस 5x. आता याच्या नंतरच्या टर्म आपण का नाही लिहिले आहोत, त्याची नंतरच्या टर्म मध्ये d चा वर्ग त्याचा वर्ग येते, म्हणजे d ला घात 4 होते आणि आपल्या जवळ x ला पॉवर 1च आहे, म्हणजे m ची किंमत इथे 1च आहे आणि इथं जर विचार केलं x ला पॉवर m च, तर m ची किंमत 0 आहे, x टू द पॉवर 0. त्यामुळे नीड नॉट नेसेसरी टू एक्सपांड द latter terms which is equal to multiply करा आता मायनस इन ब्रॅकेट 2 प्लस 5x. या डी स्क्वेअर जर या फंक्शनवर ऑपरेट झाला 2 प्लस 5x वर, तर 2 ची डेरिव्हेटिव्ह पहिली 0 येते आणि 5x जे आहे पहिली डेरिव्हेटिव्ह 5 येईल आणि दुसरी डेरिव्हेटिव्ह नॅचरली 0 येईल. हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय काढलेलं आहे आपण, c1 इंटू e टू द पॉवर x प्लस c2 इंटू e टू द पॉवर मायनस x अँड पर्टिक्युलर इंटेग्रल मायनस इन ब्रॅकेट 2 प्लस 5x. नेक्स्ट एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 76. सॉल्व d3y डिवाइडेड बाय dx क्यूब प्लस 8y which is equal to x to the power 4 plus 2x plus 1. Solution. The given equation is d3y divided by dx cube plus 8y which is equal to x to the power 4 plus 2x plus 1. This equation written in symbolic form is d cube plus 8 ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to x to the power 4 plus 2x plus 1. आता याचे जर फॅक्टर पाडायचे असेल आपल्याला, ॲक्च्युली
हे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म सुद्धा आहे. डी क्यूब प्लस 2 चा क्यूब इन ब्रॅकेटमध्ये इंटू वाय विच इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. तर याचे फॅक्टर काय पडतील? याचे फॅक्टर पडतील ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. तसंही आपल्याला इथे सांगता येईल काय फॅक्टर पडतील. ए क्यूब प्लस बी क्यूब विच इज इक्वल टू ए प्लस बी इन वन ब्रॅकेट. नेक्स्ट ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. किंवा आपल्याला सिंथेटिक डिव्हिजननं ऑलरेडी रूट्स पाडता येते. मग सिंथेटिक डिव्हिजननं जर आपल्याला रूट्स पाडायचे असतील तर हे 1 येईल डी चा कोएफिशियंट, डी क्यूबचा कोएफिशियंट, डी स्क्वेअर जी टर्म अब्सेंट आहे त्यामुळे 0, डी ची टर्म अब्सेंट आहे त्यामुळे 0 आणि शेवटचं कॉन्स्टंट 8. आता -2 जर आपण कन्सिडर केलं, या 1 ला 1 लिहिलं, 1 इंटू -2 इज -2 म्हणजे हे -2 इथं राहिले. -2 इंटू -2 इज 4 म्हणजे 4 इथं राहिले आणि 4 इंटू -2 इज इक्वल टू -8. 8 - 8 म्हणजे 0. तुमचा एक रूट पडला डी प्लस 2 जे की इथं आलं ए प्लस बी. आणि दुसरा काय आला 1 म्हणजे डी स्क्वेअर -2d प्लस 4, डी स्क्वेअर -2d प्लस 4 आणि त्या ऍक्च्युअली फॉर्म्युल्यामध्ये एचा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. मग काय झालं हो, हेन्स डी प्लस 2 एका ब्रॅकेटमध्ये इंटू डी स्क्वेअर -2d प्लस 4 इंटू वाय विच इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. हेन्स द रूट्स ऑफ एफ ऑफ डी इज इक्वल टू 0 आर. याला तर डी इज इक्वल टू -2 म्हणू शकता, परंतु याचे काही फॅक्टर पडत नाही. डी चा वर्ग -2d प्लस 4 चं फॅक्टर पडत नाही. मग हे कुठल्या टाईपचं पॉलिनॉमियल आहे तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ax चा वर्ग प्लस bx प्लस c विच इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये a b आणि c विच इज नॉट इक्वल टू 0. तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला यूज केलेला आहे हायस्कूल लेवलला. x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b चा वर्ग -4ac अपॉन 2a. इथे फक्त पॉलिनॉमियल इन डी आहे, तिथे तुम्ही पॉलिनॉमियल इन एक्स शिकलात. मग डी बरोबर काय होईल हो, -b. b ची किंमत -2 आहे, मायनस मायनस प्लस 2 झालं, प्लस मायनस अंडर रूट -2 चा वर्ग म्हणजे 4 झाला, -4 इंटू ए म्हणजे 1 आहे आणि c म्हणजे 4 आहे. डिवाइडला 2 इंटू ए, ए म्हणजे 1. हेन्स डी इज इक्वल टू -2 कॉमा डी इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट हा 4 जशाला तसा 4 इंटू 4 इंटू 1 म्हणजे 16 डिवायडेड बाय 2. डी इज इक्वल टू -2 कॉमा डी इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 4 मायनस 16 म्हणजे -12 डिवायडेड बाय 2. डी इज इक्वल टू -2 कॉमा डी इज इक्वल टू हा 2 प्लस मायनस अंडर रूट मध्ये या 12 ला तुम्ही 4 इंटू 3 लिहू शकता आणि या -1 ला तुम्ही -1 लिहू शकता म्हणजे आय चा वर्ग 4 इंटू 3 इंटू आय चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. डी इज इक्वल टू -2 कॉमा डी इज इक्वल टू 2 प्लस मायनस हा 4 जर अंडर रूट मधून बाहेर आला तर ते 2 होऊन जाईल. हा अंडर रूट 3 आणि हा आयचा वर्ग जर अंडर रूटच्या बाहेर लिहायचा असेल तर आपल्याला आय लिहिता येते आणि डिवायडेड बाय 2. आता या 2 सोबत हे दोन्ही 2 कटेल म्हणजे कॅन्सल होईल. एक तर 2 कॉमन काढा म्हणजे 1 प्लस मायनस अंडर रूट 3 आय राहील आणि डिनॉमिनेटरच्या 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल. मग काय राहील हो शिल्लक, डी इज इक्वल टू -2 कॉमा डी इज इक्वल टू 1 प्लस मायनस अंडर रूट 3 आय शिल्लक राहील. हेन्स the roots of f of d is equal to 0 are -2, 1 plus minus under root 3i. Hence the complementary function is c1 e to the power -2x plus e to the power x in bracket c2 cos under root 3x plus c3 sin under root 3x. कारण की दोन प्रकारचे रूट मिळालेले आहेत. डिफरंट रूट मध्ये एक मिळालेला आहे -2
म्हणजे c1 e टू द पॉवर m1x म्हणजे e टू द पॉवर -2x आणि इमॅजिनरी रूट मध्ये अल्फा प्लस आय बीटा मध्ये e टू द पॉवर अल्फा x, अल्फाची किंमत 1 आहे म्हणून x इन ब्रॅकेट c2 cos बीटा x, बीटाची किंमत √3 आहे प्लस c3 sin √3x म्हणजे इमॅजिनरी रूट्स काय मिळालेला आहे आपल्याला 1 प्लस मायनस √3i मिळालेला आहे. नाव द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1/d³ प्लस 8 इंटू राईट हँड साइड x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1 जी की राईट हँड साइडला टर्म होती. याच्यातून आपण 8 कॉमन काढला विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट 1 प्लस d³ डिवायडेड बाय 8 राहिला आणि इंटू ब्रॅकेट मध्ये x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1 जशाला तसं. आता हे जे डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट आहे याला न्यूमरेटरला नेल्यामुळे विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट 1 प्लस d³ अपॉन 8 त्याला पॉवर -1 इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. आता आपल्याला याला एक्सपांड कुठपर्यंत करायचं आहे की जेणेकरून d चा पॉवर 4 आणि 4 पेक्षा कमी, 4 पेक्षा जास्त जे d चा पॉवर येईल ते आपल्याला कामाचा नाही आहे. म्हणून इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट 1 मायनस d³ अपॉन 8 प्लस आता इथं काय होईल d³ त्याला पॉवर 2 अपॉन 8 म्हणजे d⁻6/8 येईल आणि त्याची आपल्याला गरजच नाही म्हणून प्लस डॉट डॉट लिहिलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. आता हे पूर्ण x पॉवर 4 प्लस 2x प्लस 1 ऑपरेट झाला 1 वर तर विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. आपल्याला मी पहिलेच म्हणालेलो आहे ऑपरेट करणं म्हणजे जस्ट मल्टिप्लाय करणं आहे. -1/8 d³ इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. पुढच्या टर्मची गरजच नाही कारण की झिरोच येणार आहे. विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1 -1/8 एक डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक d जर ऑपरेट झाला याच्यावर तर हे येईल 4x³ प्लस 2 आणि प्लस 0 जे की मी लिहिलेलं नाही आहे. विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1 -1/8 पुन्हा एक d याच्यावर जर ऑपरेट केला तर येईल 12x² प्लस 0 मी काही लिहिलेला नाही आहे. विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1 -1/8 आणि शेवटी d जर याच्यावर ऑपरेट झाला तर 12 इंटू 2 म्हणजे 24x आपली डेरिव्हेटिव्ह येईल. इथं डायरेक्ट जर करायचं म्हटलं तिन्ही ॲट ए टाइम ही टर्म इथं सुद्धा लिहिता येईल आपल्याला. पहिली डेरिव्हेटिव्ह x टू द पॉवर 4 ची 4x³, दुसरी डेरिव्हेटिव्ह 12x², तिसरी डेरिव्हेटिव्ह 24x म्हणजे ही टर्म आपण इथंही लिहू शकतो. परंतु आपण स्टेप बाय स्टेप केलं जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 2x प्लस 1. या 8 ला जर या 24 ने डिवाइड केलं म्हणजे 8 ने जर 24 ला डिवाइड केलं तर 3 चा भाग जातो म्हणून -3x. -3x आणि प्लस 2x म्हणजे -x राहिला विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 -x प्लस 1. हे मिळालं तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. पण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आहे तर विच इज इक्वल टू c1 e टू द पॉवर -2x प्लस e टू द पॉवर x इन ब्रॅकेट c2 cos √3x प्लस c3 sin √3x. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस 1/8 इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 -x प्लस 1 हे झालं पर्टिक्युलर इंटेग्रल आणि दोघांची बेरीज म्हणजे कंप्लीट सोल्युशन.